कराड़ में मनोज माली की उपस्थिति में प्रहार जनशक्ति पार्टी की ओर से 17 जिला महिला पदाधिकारियों का चुनाव। अन्याय के खिलाफ लड़ेगी प्रहार पार्टी की महिला गठबंधन। मनोज माली का बयान महिलाओं की जो आए दिन फसवणूक होती है, उसके संदर्भ में डीवाईएसपी को दिया निवेदन। कराड़ से ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। सुमन उत्तम पवार। आतमध्ये ग्रुप घ्या तो बाहेर घ्यावं लागेल। जय शिवराय। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महिला आघाडीची आज सगळ्या महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। माननीय मनीषा युवराज चव्हाण राणा निसरे यांची सातारा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी म्हणून निवड करण्यात आली आहे व त्यांच्या अंडरमध्ये बाकीच्या सगळ्या तालुक्यातली निवड आज झालेली आहे। महिलांच्या प्रश्नावरती प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमकपणे इथून पुढच्या काळामध्ये जे प्रश्न असतील, जे महिलांच्या होते, आक्रमकपणे लढा उभा करेल। बच्चूभाऊंच्या जे काम आहे, बच्चूभाऊंचं जे नेतृत्व आहे, बच्चूभाऊंची कामाची पद्धत आहे, ती सगळ्या राज्यानं बघितलं आहे। त्याच सगळ्याला प्रभावात ठेवून ह्या सगळ्या महिला एकत्रित करण्यात आल्या। महिला एकत्रित आल्यानंतर जी ताकद उभी राहते ती सगळ्या महाराष्ट्रानं बघितली आहे। तर आज ह्या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे। जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष अशा प्रकारचे निवडीत झालेले आहेत। जिल्ह्यातील कोणकोणत्या भागातून या महिला? कराड उत्तर, दक्षिण आणि खटाव अशा ह्या सगळ्या इथून झालेल्या आहेत। मॅडम, काय सांगाल तुमची आज निवड झाली त्याच्याबद्दल? ह्याच्या अगोदर आम्हाला बऱ्याच वेळा महिलांच्या बऱ्याच अडचणी होत्या, पण आम्हाला मार्गदर्शन करणारं किंवा एखाद्या गोष्टीचं आम्हाला सपोर्ट करणारं व्यक्ती इथं तालुक्यात जिल्ह्यात आपल्या कोण नव्हतं। त्यामुळे आम्ही बच्चू कडूंच्या कामाला प्रेरित होऊन आम्ही यांच्या पक्षात प्रवेश केला। याच्या आधी तुम्ही कोणत्या पक्षात वगैरे होता का? या अगोदर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो। किती वर्ष होता तिकडे? एक 5 वर्ष होतात। त्या दरम्यान कोणकोणते लढे दिले तुम्ही? आम्ही मायक्रो फायनान्स आंदोलन केलं, त्याच्यात कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही मोर्चा असेल, कलेक्टर ऑफिसला उपोषण, त्या पद्धतीचं आम्ही बरेच कामं केली। काय निर्धार आहे या निवडीनंतर इथून पुढच्या काळात? महिलांना योग्य ते मार्गदर्शन आणि त्यांना म्हणजे काय न्यायासाठी लढणार। मायक्रो फायनान्सच्या आंदोलना